आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी जी घोषणा करण्यात आली त्या संदर्भातले अपडेट शिवाय काही इतरही राजकीय बातम्या। पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय। नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांची मदत। कर्जमाफी खरंच होणार का ते पाहावं लागेल। राज्यातील शेतकरी मेटाकुटीस आलाय। हमीभावाचं वचन मोदींनी दिलं होतं। शेतकऱ्यांना आता हमीभाव हवा। राज्य सरकारच्या कर्जमाफीवर राऊतांची प्रतिक्रिया समोर। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेत पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवरती निशाणा। तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। फडणवीस शिंदे सुनेत्रा पवार यांचे आभार। शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश होईल। योगेश कदम यांची माहिती। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकऱ्यांची नाराजी। 7/12 कोरा करण्याची जोरदार मागणी। शेतकरी सध्या चालू असलेल्या बाकीदार असल्यानं त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही अशीही तक्रार केली। युद्धामुळे गॅस तेलाचाच फक्त प्रश्न नाही तर ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा मालही अडकून पडलाय। शेतकऱ्यांचा माल आता सडलाय। इराणी युद्धामुळे शेतमाल अडकल्यावरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर। कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्ये वादाची ठिणगी। विषय समित्यांच्या सभापतीपदावरून वाद टोकाला। शिंदेच्या शिवसेनेचे सत्यजित जाधव यांच्याकडून ऐनवेळी अर्ज दाखल। शिवसेनेकडून सभापतीपदासाठी अर्ज दाखल। त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संताप। शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये दोषीमुक्तीसाठी रोहित पवारांचा सत्र न्यायालयामध्ये अर्ज। अर्जाची दखल घेत ईडीला 17 मार्चपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले। पुण्यात एका स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसकडून 64 जणांची मुलाखत। माजी नगरसेवकासह जुने पदाधिकारी स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक। आणि आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांसह स्थायी समितीचे सदस्य आणि महिला समितीच्या सदस्यांची 23 मार्चला निवड। तर महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचं आयोजनही करण्यात आलं। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा कायम। राष्ट्रवादीकडून पक्षात आता व्हीप बजावण्यासंदर्भात अंतर्गत संघर्ष। सत्तेच्या गणितासाठी व्हीप कोण बजावणार यासाठी राष्ट्रवादीमध्ये मतप्रवाह। जत तालुक्यातील प्रश्नांवर खासदार विशाल पाटील यांची आमसभा। नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा। विशाल पाटलांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराचा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक दस्तामध्ये नाही। संभाजी कादंबरीमधील उल्लेख पूर्णतः काल्पनिक। लेखक विश्वास पाटील यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर ही कबुली। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी आता 2 कंत्राटदारांना कोर्टाचा दिलासा। मुंबई सत्र न्यायालयाकडून सुनील उपाध्याय आणि महेश पुरोहित या 2 कंत्राटदारांना जामीन मंजूर। मुंबई गुन्हे शाखेने दोघांना बनावट कागदपत्र तयार करून बीएमसीचं नुकसान केलं या प्रकरणी अटक केलेली। मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये विदर्भातील पारा 40 पार। अमरावतीमध्ये मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद। अमरावतीचं कालचं तापमान हे 40.8 अंशांवर। नागपूरचं तापमान 38.7 अंश सेल्सिअसवर। तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाचा द्राक्ष बागांवर परिणाम होताना दिसतो। द्राक्षांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी आणि गुणवत्ता टिकवावी यासाठी शेतकऱ्यांकडून सफेद कापडाचा वापर केला जातोय। कापड टाकण्यासाठी एकरी 60,000 ते 70,000 रुपयांचा खर्च। शेतकरी अडचणीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलेलं। आंदोलन केल्याप्रकरणी 20 जणांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तर आंदोलकांनी मडके फोडत प्रशासनाविरोधात संताप केलेला व्यक्त। भंडाऱ्यातल्या बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरवर गुन्हा दाखल। डॉक्टर नितेश वाजपेयीवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळाची परस्पर विक्री करण्यात आली।